हाय फ्रेंड्स, हायशा गीतिका चौगले या ब्लॉगवर तुमचं स्वागत आहे। तर आजचा जो व्हिडिओ आहे हा कशावर आहे, काय आहे ते तुम्हाला पुढे मी या व्हिडिओमध्ये सांगणारच। तर आता आम्ही मेट्रोमध्ये आहोत। इथून आम्ही घाटकोपर स्टेशनला पोहोचलेलो आहोत। आता इथून आम्ही ट्रेन घेऊन पुढे जाणार आहोत। तर आता आम्ही ट्रेनसुद्धा घेतली आहे। तर कुठे उतरणार, काय, कुठे चाललो आहे हे तुम्हाला मी पुढे व्हिडिओमध्ये सांगते। आणि भरपूर दिवसापासून आमचे व्हिडिओ येत नाही आहे, कारण की आमचा जो व्हिडिओ असतो तो ट्रॅव्हलिंग म्हणजे आम्ही कुठे फिरायला जातो त्याच्यावरती असतो। पण भरपूर दिवसाने आम्ही कुठे गेलोच नाही, कारण की पोरांची शाळा असते, तर सारखं सुट्टी घेणं पॉसिबल नाही आमच्यासाठी। आणि सुट्टीमध्ये एवढी गरमी होती की कुठे पोरांना घेऊन फिरायला जाणं शक्य नव्हतं। तरी पण आम्ही एका ठिकाणी गेलेलो होतो या एप्रिलमध्ये। तर व्हिडिओ एडिट करायला उशीर झाला म्हणून उशिरा अपलोड करतो आहे। तर व्हिडिओ बघा। हे व्हिडिओ जो आहे ते 2 पार्टमध्ये येणार आहे। पहिल्या पार्टमध्ये तुम्हाला कळेलच की आम्ही कुठे चाललो आहे आता, पण दुसऱ्या पार्टमध्ये आम्ही तिथे कुठे कुठे फिरलो हे तुम्हाला ते दुसऱ्या भागमध्ये दिसणार आहे। तर आम्ही एकतर आम्ही घरातून निघालो, तर तिथून आम्ही मेट्रोने घाटकोपरपर्यंत आलेलो आहोत। आता घाटकोपरवरनं आम्ही ट्रेनने नेरळ स्टेशनला पोचलेलो आहोत। आणि तिथून आम्ही शेअरिंग टॅक्सी असते, पण आम्ही टॅक्सी नाही घेतली आहे, तर आम्ही पर्सनल टॅक्सी केली आहे, कारण की माझ्या पोरांना बस किंवा ट्रेन काहीच हे होत नाही, त्यांना उलट्या होतात, म्हणून आम्ही पर्सनली ही टॅक्सी बुक केली आमच्यासाठी। आणि आम्ही इथून आता पुढे चाललेलो आहोत। तर ॲक्च्युली शेअरिंगचे जे आहे ना, इथे 100 रुपये चार्जेस आहे शेअरिंगचे मोठ्यांचे, आणि लहान पोरांचे 50 रुपये असे चार्जेस आहे। तर आम्ही पर्सनली बुक केली। तर पर्सनली तुम्हाला जर बुक करायची असेल टॅक्सी, तर तुम्हाला 500 रुपये हे चार्जेस लागतात तुमच्या पर्सनलसाठी। तर आम्ही पर्सनल बुक करून आम्ही इथे चाललेलो आहोत। आता कुठे आलो आहोत, काय आहे ते तुम्हाला इन डिटेल मी पुढे या व्हिडिओमध्ये सांगते। तोपर्यंत तुम्ही हा जो इकडचा नजारा आहे, म्हणजे इथे गरमी होती, पण तरी पण आम्ही ज्या ठिकाणी चाललो तिथे आम्हाला गरमी अजिबात वाटत नव्हती। तर कुठे जर तुम्हाला गरमीमध्ये कुठे फिरायचं असेल, तर मी तुम्हाला सजेस्ट करेल की इथे नक्की व्हिजिट करा। दिवसा थोडंसं 12-1 वाजेपर्यंत तुम्हाला थोडंसं वाटतं, पण त्याच्यानंतर पूर्ण थंड होतं वातावरण। तर नक्की तुम्ही एकदा इथे व्हिजिट करा।
आता बघा हे जे सुंदर रस्ते आहेत, म्हणजे जे आजूबाजूला झाडं आहेत, हे सुंदर नजारा संपल्यानंतर आम्ही कुठे पोचलेलो आहोत, माथेरानला. तर आम्ही ॲक्च्युली माथेरान फिरायला आलेलो आहोत. तर भरपूर गरमी आहे मुंबईला, म्हणून आम्ही विचार केला चला थंड ठिकाण म्हणजे माथेरान आहे, तर आपण माथेरानला जाऊया फिरायला. आता इथे तिकीट आहे मोठ्या माणसांचे 50 रुपये आणि लहान पोरांचे 25 रुपये आहे, म्हणजे 2 वर्षाच्या वरच्या जे पोरं आहेत त्यांच्यासाठी. तर आता इथून आम्ही टॅक्सीने इथपर्यंत आलेलो आहोत. तर इथून तुम्हाला पुढे जायचं असेल तर तुम्ही ई रिक्षा किंवा ई रिक्षाने जाऊ शकता. ती ई रिक्षाचे 35 रुपीज चार्जेस आहेत, किंवा तुम्ही घोड्याने पण जाऊ शकता. घोड्याचे चार्जेस खूप जास्त आहेत, तर मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही ई रिक्षानेच जावा. पण आम्ही ॲक्च्युली इथून घोडा बुक केलेला, तर त्याची काय चार्जेस आहे काय नाही, आम्ही किती पे केलं हे तुम्हाला मी पुढे सांगणारच. तर तोपर्यंत इकडचा जो माथेरानचा जो टेम्परेचर होता ना, ते ॲक्च्युली दिवसा थोडंसं गरम होता, पण जसं संध्याकाळ होतो तसं तुम्हाला इथे थंडी जाणवतो. तर आम्ही गेलेलो एप्रिलच्या एंडिंगमध्ये, आणि आम्हाला खूपच चांगलं वाटतं. आणि तुम्हाला जर शांत असं ठिकाण कुठे फिरायचं असेल तर मी नक्की सजेस्ट करेल की माथेरानला तुम्ही नक्की जावा. आणि लहान पोरं असतील तुम्हाला तर हा जागा एकदम बेस्ट आहे, कारण आजूबाजूला खूप गार्डन आहेत पोरांना खेळण्यासाठी. तुम्ही कुठेही कोणत्याही सनसेट हे कुठेही नाही गेलं ना तरी चालेल, तुम्ही 2-3 दिवस आरामात इथे राहू शकता. आणि इथला जो हॉटेल रूम किंवा काही तुम्ही बुक कराल ना, त्याचा जो पॅकेज असतो तो पूर्ण खाण्यापिण्यासोबत असतो, म्हणजे त्याच्यात तुमचं लंच, ब्रेकफास्ट, डिनर सर्व येतं. तर तुम्हाला अजून काही एक्स्ट्रा खर्च करायची गरजच लागणार नाही. त्या तुमचा जो हॉटेलचा पॅकेज असतो त्याच्यामध्ये तुमचं सर्व ॲड असतो. मग तुम्ही इथे आरामात राहू शकता. तर आणि इथे एक आहे की इथे व्हेजच भेटतं, तर तुम्हाला इथे कुठेही नॉनव्हेज भेटणार नाही. जर तुम्ही नॉनव्हेज खाणारे असाल तर तुम्ही आधीच विचार करून या, की कारण इथे नॉनव्हेज कुठेहीच भेटत नाही. इथे सर्व ठिकाणी तुम्हाला फक्त व्हेजच भेटणार. आणि आता इथे आम्ही टॉय ट्रेननी जाणार होतो, पण ॲक्च्युली टॉय ट्रेनचा जो टायमिंग होता ना तो सकाळचा होता, आणि आम्हाला पोचता 2 वाजले, म्हणून आम्हाला टॉय ट्रेन भेटलं नाही. पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला आम्ही निघताना जर टॉय ट्रेन आम्हाला भेटली तर मी तुम्हाला ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे की आम्ही येताना कशाने आलो. बघा, जर तुम्हाला टॉय ट्रेननी जायचं असेल माथेरानपर्यंत तर हा एक स्टॉप आहे अमर लॉन्चचा. इथून तुम्ही टॉय ट्रेनने जाऊ शकता तिथपर्यंत, किंवा तुम्हाला जर ई रिक्षा किंवा घोड्याने नाही जायचं असेल तर तुम्ही टॉय ट्रेननी पण जाऊ शकता. तर आजचा जो व्हिडिओ होता हा इथपर्यंतच होता. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि ह्या व्हिडिओचा दुसरा पार्ट येणार आहे लवकरच, तर ते पण नक्की बघा.